नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ठीक आहे, थोड्या वेळात तुमची आई इथे येतील, तोपर्यंत तुम्ही आराम करा, डॉक्टर बोलले. पण मला माझ्या वाईफला भेटायचं आहे, आधी तिला आत पाठवा. इकडे दुसऱ्या रूममध्ये. डॉक्टर, जे काही सांगायचं ते स्पष्टपणे सांगा. आढेवेढे घेण्याची काही गरज नाही. एक 50-55 वयाची स्त्री डॉक्टरांसमोर बसली होती आणि बोलताना तिच्या आवाजात बरीच काळजी दिसून येत होती. तिचे फिकट ब्राऊन रंगाचे केस कानाच्या किंचित खालपर्यंत वाढलेले होते. अंगकाठी जास्त बारीक किंवा लठ्ठ नव्हती. त्या स्त्रीनं स्वतःला अगदी व्यवस्थित मेंटेन केलेलं दिसत होतं. अंगावरती काळ्या रंगाची जीन्स आणि गुडघ्याच्या वरपर्यंत असलेला गुलाबी रंगाचा टॉप होता. टॉपला समोरनं तिनं स्वतःचा गॉगल अडकवला होता. कदाचित तिची ही रोजचीच सवय असेल. त्या स्त्रीचे कपडे आणि राहणीमान पाहून कोणीही सांगू शकत नव्हतं की ती एखादी वयस्कर स्त्री असेल. ती अतिशय मॉडर्न आणि फॅशनेबल दिसत होती. चेहऱ्यावरती वयामानानुसार पडलेल्या मोजून 2-3 सुरकुत्या. तेवढंच काय ते त्यांच्या वयाला अनुरूप होतं. बाकी त्यांचं वय 50-55 असेल यावरती सहसा कुणाचाही विश्वास बसला नसता. पण त्या स्त्रीच्या सुंदर चेहऱ्यावरती सध्या फक्त आणि फक्त काळजी पसरलेली होती. त्या स्त्रीसोबत अजून 4 लोक होते. त्यापैकी एक मुलगी होती आणि बाकीचे 3 पुरुष होते. ते चौघे मात्र त्या स्त्रीच्या पाठीमागे उभे होते. लेडी फ्लोरा, तुम्हाला तुमचं मन थोडंसं घट्ट करून ऐकावं लागेल. तुमच्या मुलाची स्थिती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, डॉक्टर बोलले. आमच्या मॅडम ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत. तुम्ही फक्त आमच्या मास्टरची कंडिशन एक्सप्लेन करा. लेडी फ्लोरा यांच्या मागे उभे असलेला त्यांचा पर्सनल असिस्टंट मार्को रुबियो डॉक्टरांना बोलला. ओके लेडी फ्लोरा, तुमच्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे. सध्या ते आउट ऑफ डेंजर आहेत, पण ते डिसोसिएटिव्ह ॲनेमिशिया या आजाराचे शिकार आहेत, डॉक्टरांनी माहिती दिली. व्हॉट? लेडी फ्लोरा थोडं मोठ्यानं बोलली. हो, आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयडेंटिटीचा विसर पडलाय. त्यांना त्यांची कुठलीही पर्सनल गोष्ट लक्षात नाही, जसं की त्यांचं नाव, त्या कुठे राहतात, शिक्षण किती, काय काम करत होते, आजूबाजूची लोक, एव्हरीथिंग. त्यांना या सगळ्याचा विसर पडलाय, डॉक्टर बोलले. दॅट्स ॲक्च्युली गुड, लेडी फ्लोरा लगेचच बोलली. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून त्यांना काही वाईट वाटलं नव्हतं, उलट आनंद झाल्यासारखा दिसत होता. त्यांना सगळं कधी आठवेल? फ्लोरा यांच्या मागे उभे असलेल्या दुसऱ्या पुरुषानं विचारलं. त्याला काही आनंद झालेला दिसत नव्हता. सांगता येत नाही, कधीही आठवू शकतं, डॉक्टर बोलले. कधीही आठवू शकतं म्हणजे? त्या व्यक्तीनं रागे भरलेल्या आवाजात डॉक्टरांना विचारलं. वर्मा, डॉक्टरांवरती राग काढून काही फायदा नाही. त्याला आता काही आठवत नाही तर विनाकारण फोर्स करू नका. बिझनेस सांभाळू द्या त्याला आता. दूर राहा त्याच्यापासून, फ्लोरा बोलल्या. सॉरी, पण रॉय सरांनी मरण्याच्या आधी माझ्यावर काही जबाबदाऱ्या सोडल्यात, त्या मला पूर्ण कराव्याच लागतील, वर्मा बोलले. तुम्ही त्याचे वडील नाही आहात आणि बनण्याचा प्रयत्नही करू नका. त्याचे वडील 12 वर्षांपूर्वीच गेलेत, पण जाता जाता तुम्हाला सोडून गेलेत, फ्लोरा यांनी थोडं रागात उत्तर दिलं. पण बॉस विसरले असतील तरीही त्यांना त्यांचं काम लक्षात आणून देणं माझं कर्तव्य आहे, वर्मा बोलले. नाही, आता त्याला पुन्हा तुमच्या जगात ओढू नका प्लीज, फ्लोरा बोलल्या. हे म्हणजे रॉय सरांसोबत दगाबाजी केल्यासारखं आहे. मरण्याच्या आधी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला होता, तो मी तोडू शकत नाही. रॉय सरांनी मला नेहमी बॉससोबत राहायला सांगितलं होतं, वर्मा बोलले. तुमच्या त्याच दिवंगत रॉय सरांची मी बायको आहे. माझा काहीच अधिकार नाही आहे का माझ्या मुलावर? आता तो सगळं विसरलाय तर परत मी त्याला तुमच्या जगात जाऊ देणार नाही, फ्लोरा निर्धारानं बोलल्या. सॉरी टू से लेडी फ्लोरा, त्या म्हाताऱ्या डॉक्टरांनी बोलून सगळ्यांचं लक्ष मध्येच स्वतःकडे वेधून घेतलं. डिसोसिएटिव्ह ॲनेमिशिया म्हणजेच व्यक्ती त्याच्या पर्सनल असलेली माहिती विसरू शकतो, स्किल्स नाही, डॉक्टर बोलले. काय म्हणायचे तुम्हाला? फ्लोरा यांनी डॉक्टरांना विचारलं.
म्हणजे ते काय काम करतात ते विसरू शकतात, परंतु ते काम कसं करायचं ते नाही विसरणार. डॉक्टरांनी सांगितलं आणि फ्लॉरा यांच्या कपाळावरती घाम जमा झाला. पण त्याला आम्ही लक्षात आणून देणारच नाही की तो काय काम करतो. म्हणजे ते काम कसं करायचं ते माहीत असूनही काही उपयोग होणार नाही. फ्लोरा यांनी त्या गोष्टीवरती लगेचच तोडगा काढला. नाही लेडी फ्लोरा, जर त्या कामाबद्दल त्यांना रुची असेल, ते काम करून त्यांना पहिल्यापासून जर आनंद मिळत आला असेल, तर तुम्ही आठवण करून नाही दिलीत तरी ते स्वतःच ते काम करायला सुरुवात करतील. म्हणजे उदाहरणार्थ, या ॲनिमेशिया झालेल्या व्यक्ती आधीपासूनच समजा बाईक रायडर असेल आणि नंतर तुम्ही त्यांना सांगितलं नाहीत तरी त्या व्यक्तीला बाईक राईड कशी करावीशी वाटेल, त्याला ती मनातनंच वाटेल. तो व्यक्ती स्वतःच बाईक चालवेल. कोणाला सांगण्याची गरज पडत नाही की तो मेमरी गमावण्याच्या आधीही एक बाईक रायडर होता. डॉक्टरांनी उदाहरण देऊन समजावून सांगितलं. ते ऐकून वर्माचा चेहरा खुलला. म्हणजे त्याच्या बॉसला त्यानं गमावलं नव्हतं याचं त्याला समाधान होतं. वयानं तो त्याच्या बॉसपेक्षा बराच मोठा होता, परंतु शेवटी बॉस तो बॉसच. म्हणजे त्या जगातून तो कधीच परत येणार नाही. फ्लोरा निराशेच्या सुरात बोलल्या. मॅडम, काळजी करू नका, तरीही आपण प्रयत्न करू. फ्लोरा यांचा असिस्टंट मार्को बोलला. नाही, कोणतीच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या मेंदूमध्ये द्वंद्व तयार होईल असं करू नका. त्यांच्या मेंदूला कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न करणं त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जे जसं होतं तसंच दाखवा, कारण त्यांची मेमरी फक्त गेली आहे. सवयी आणि स्किल्स पहिल्यासारखेच राहतील. डॉक्टरांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. किती कॉम्प्लिकेटेड आहे. आतापर्यंत शांत उभी असलेली सारा तिच्या बाजूला उभ्या असलेल्या कुमारला बोलली. अगं काही नाही, मी सांगतो. समजा एखादा व्यक्ती बिझनेसमन असेल आणि त्याला हा आजार झाला, तर कोणासोबत आपण प्रोजेक्ट साईन केलेत हे तो विसरू शकतो, परंतु प्रोजेक्ट स्टडी करून पूर्ण कसे करायचे ते नाही विसरणार. कुमारनं तिला तिच्या भाषेत समजावून सांगितलं. ती बोलली. अगं म्हणजे बघ, एखाद्या शेफला समजा हा ॲनिमेशिया झाला तर तो कुठे जॉब करत होता हे तो विसरेल, परंतु कुकिंग कसं करायचं हे नाही विसरणार. कुमारनं यावेळी तिला सोपं उदाहरण दिलं. असं होय, ती भुवया उंच करून बोलली. किती मंद आहेस तू. तुला कम्प्युटरशिवाय दुसरं कशाचंच नॉलेज नाही. आता शेवटचं उदाहरण देतोय, लक्ष देऊन ऐक. एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला समजा हा ॲनिमेशिया झाला तर तो मुलगा हे विसरून जाईल की तो कोणत्या वर्गात होता, कुठल्या शाळेत होता, पण अभ्यास कसा करायचा हे नाही विसरणार आणि आधी केलेला अभ्यास सुद्धा नाही विसरणार. समजलं का? कुमार बोलला. तुम्ही उदाहरण छान देताय, मला लगेच समजतंय, सारा बोलली. एक्सक्यूज मी, तुम्ही दोघे कोण आहात? डॉक्टरांनी कुमार आणि सियाला विचारलं. आम्ही दोघे बॉसचे असिस्टंट आहोत, कुमारनं उत्तर दिलं. मग हे कोण आहेत? डॉक्टरांनी वर्माकडे इशारा केला. मी बॉसची सावली असं समजा, वर्मा अभिमानाने बोलला. आणि मी मार्को, फ्लोरा मॅडमचा असिस्टंट. मार्कोनं स्वतःचा इंट्रो दिला. अच्छा, पण तुमच्या सगळ्यांपैकी फक्त एकालाच त्यांना भेटता येईल, पण मी सजेस्ट करेन की त्यांच्या आईनं त्यांना भेटावा. त्या 65 वय असलेल्या डॉक्टरांनी स्वतःचा चष्मा नीट करत सल्ला दिला. आम्हाला सुद्धा भेटायचं आहे त्यांना, वर्मा बोलला. ठीक आहे, पण त्यांच्यापुढे काहीही बोलणं टाळा, डॉक्टर बोलले. अर्थातच मीच आधी भेटणार त्याला. सगळ्यात आधी माझा मुलगा येतो, नंतर बाकीच्यांचा बॉस. तुम्ही तिथे आलात तरी त्याच्याशी बोलण्याची गरज नाही. फ्लोरा यांनी मुद्दाम वर्माकडे पाहून डॉक्टरांना उत्तर दिलं. लेडी फ्लोरा, इफ यू डोंट माइंड, आता तरी तुमच्या मुलाचं नाव सांगा. त्याच्या फाईलवरती नावाची जागा अजूनही रिकामी आहे. डॉक्टरांनी हातात फाईल घेऊन विचारलं. भार्गव अरमानी, मिस फ्लोरा यांनी उत्तर दिलं. भार्गव रॉय अरमानी हे त्यांचं पूर्ण नाव, वर्मानं लगेच सांगितलं. त्यावर फ्लोरा यांनी डोळे फिरवले. कदाचित भार्गवसोबत त्याच्या वडिलांचं नाव लावणं त्यांना आवडत नसेल. नो डॉक्टर. डॉक्टर फाईलवरती आत्ताच सांगितलेलं नाव लिहित होते, पण वर्मांनी त्यांना तसं करण्यापासून थांबवलं. एनी प्रॉब्लेम?
डॉक्टरांनी भुवया उंचावून विचारलं. बॉसचं नाव लिहू नका त्या फाईलवर. ती फाईल कोणाला सापडली तर बॉससाठी धोकादायक ठरू शकते, वर्मा बोलला. ओके, पण काहीतरी नाव लिहावंच लागेल ना, डॉक्टर बोलली. काही गरज नाही म्हणून सांगितलं ना, आणि तुमच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा काहीच सेव्ह करायचं नाही, वर्मा धमकीच्या सुरात बोलला. ओके, मग डॉक्टरांनीही होकार दिला. इकडे वेअर इज माय वाईफ? किती वेळ लागेल अजून? त्यानं आता चौथ्या वेळेस रियाला विचारलं. सर प्लीज तुम्ही आराम करा, डॉक्टर तुमच्या आईंना घेऊन येतच असतील, रियानं सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. सेंजे सुयेनो, किती वेळापासून एकच उत्तर देतेस? जाऊन माझ्या वाईफला घेऊन ये जा, त्यानं चिडून रियाला सांगितलं. आणि पुन्हा तिला नॉनसेन्स म्हणाला होता तो. तिला समजलं, पण तिने इग्नोर केलं. सर तुमच्या आई येतच असतील, तरीही रियानं पुढे बोलण्याची हिंमत केली. माझी आई? मला आठवत नाही, आणि असंही तुमच्या कोणावर माझा विश्वास बसत नाही. माझी वाईफ होती इथे. तिचं नाव काय? तिला बोलवा फक्त. ती एकटीच जेन्युइन वाटली मला, त्यानं ऑर्डर दिली. गेट लॉस्ट इडियट. रिया जागेवरनं हलतच नव्हती म्हणून तो ओरडला तिच्या अंगावर. हो हो मी आणते बोलावून, रिया घाबरून बोलली. नाव लिहू, तो पुन्हा गरजला. आता तिचं तिथे थांबणं अशक्य होतं. डॉक्टरांची ती वाट पाहत होती, परंतु तेही परत येण्याचं नाव घेत नव्हते, म्हणून ती तिथून निघाली आणि सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. मला भार्गवला पाहायचं आहे, प्लीज मला त्याच्याजवळ घेऊन चला. सगळं बोलून झाल्यानंतर फ्लोरा डॉक्टरांना बोलल्या. हो चला, बराच वेळ झालाय त्यांना शुद्ध येऊन, आणि महत्त्वाची गोष्ट त्यांच्या डोक्यावर ताण पडेल किंवा त्यांना जास्त विचार करावा लागेल असं बोलू नका, डॉक्टर बोलले. ठीक आहे, फ्लोरा बोलल्या. त्या थोड्या नाराजच होत्या. त्यांच्या मुलानं बिझनेस सांभाळावा, त्यात कारकीर्द करावी किंवा दुसरं काहीही जे त्याला आवडेल, आणि लीगलसुद्धा असेल असं काम करावं अशी त्यांची इच्छा होती. पण ती त्यांची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही हे त्यांना दिसत होतं. तरीही मुलगा जिवंत आहे तेच खूप, म्हणून त्यांनी स्वतःच्या मनाचं समाधान करून घेतलं. तुम्ही आता भेटा त्यांना, पण त्यांच्या वाईफला सुद्धा बोलावून घ्या लवकर, डॉक्टर बोलले. वाईफ? फ्लोरा यांनी प्रश्न विचारला. हो, डॉक्टर बोलले. पण त्याचं अजून लग्न झालेलं नाही, जागेवरनं उठत फ्लोरा यांनी उत्तर दिलं. बहुतेक डॉक्टरांना वाटलं असेल की त्याचं लग्न झालंय, मग त्याच्या बायकोनं सुद्धा त्याला भेटावं. पण डॉक्टर पुढे बोलतच होते तेव्हाच त्यांच्या केबिनचं दार वाजलं. कोणीतरी नॉक करत होता. कम इन, डॉक्टर बोलले. सर ते पेशंट हट्ट धरून बसलेत की त्यांना त्यांच्या बायकोला भेटायचंय, रिया आत येत बोलली. हो मी तेच सांगत होतो यांना. लेडी फ्लोरा, प्लीज तुमच्या सुनेला यायला सांगा, डॉक्टर बोलले. पण माझ्या मुलाचं लग्नच झालेलं नाही तर सुनेला आणू कुठून, फ्लोरा बोलल्या. मग गर्लफ्रेंड वगैरे होती का, डॉक्टरांनी विचारलं. असेल, त्यांनी त्या गोष्टीत रस न दाखवता उत्तर दिलं. हो, बॉसला गर्लफ्रेंड आहे, एलेना नाव आहे तिचं, वर्मा लगेच बोलला. मग कदाचित ते त्यांच्याबद्दल बोलत असतील, कारण त्यांच्या मनात ते इमोशन्स अजूनही आहेत. मे बी त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत जास्त अटॅच असतील ते, डॉक्टर बोलले. त्यानं नाव सांगितलं का काही, फ्लोरा रियाकडे पाहून बोलली. नाही, रिया म्हणाली. तिला माहीत होतं तो व्यक्ती गिरिजाबद्दल बोलत होता, पण आता खरं सांगितलं तर तिला फार बोलणी ऐकावी लागतील, म्हणून जसं चालू आहे ती तसंच चालू देत होती. ऑफकोर्स त्यांना नाव आठवणार नाही, परंतु फिलिंग्ज असतात आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. त्या फिलिंग्ज अजूनही त्यांच्या मनात जिवंत असू शकतात. डॉक्टरांनी या बातमीला दुजोरा दिला. ती मुलगी एलिना आता इथे नाही आहे, पण मी आहे, म्हणून मी भेटू शकते का माझ्या मुलाला, फ्लोरा उपहासाने डॉक्टरांना बोलली. त्यांना एलिना आवडत नसेल हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं. ठीक आहे, चला तुम्ही आधी भेटून घ्या, त्यांच्या गर्लफ्रेंडला आपण नंतर बोलावून घेऊ, डॉक्टर बोलले आणि जागेवरून उठले. इकडे रूममध्ये भार्गव रूममध्ये गेल्यानंतर फ्लोरा यांनी त्यांच्या मुलाला आवाज देऊन
त्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. हू आर यू? त्यानं लगेचच विचारलं. तो आपल्याला ओळखत नाहीये हे कळाल्यामुळे फ्लोरा यांना किंचित वाईट वाटलं. मी तुझी मॉम आहे, फ्लोरा यांनी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून त्याला उत्तर दिलं. पण मी तुम्हाला ओळखत नाही. आणि तू? नॉनसेन्स गर्ल, तुला माझ्या वाईफला घेऊन यायला सांगितलं होतं ना, कुठे आहे ती? भार्गव रियाकडे पाहून बोलला. तिनं लगेच मान खाली घातली आणि शांत उभी राहिली. फ्लोरा यांना मात्र अतिशय दुःख झालं. मुलगा असून मला ओळख दाखवत नाहीये आणि ती कोण कुठली गेली ना याच्या लक्षात आहे. लग्नही झालं नव्हतं तिच्यासोबत, तरी हा तिला बायको समजत होता, म्हणून अतिशय वाईट वाटलं त्यांना. मिस्टर भार्गव, तुमचं अजून लग्न झालेलं नाही. कदाचित तुम्ही एलिना म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताय. काळजी करू नका, त्यांनाही आपण इथे बोलावून घेऊ. तोपर्यंत तुमच्या आईला भेटून घ्या, डॉक्टर अगदी सॉफ्ट शब्दात भार्गवला बोलले. सांगितलं ना मी यांना ओळखत नाही म्हणून, भार्गव बोलला. तुम्हाला ओळख पटत नसेल, पण त्या खरंच तुमच्या आई आहेत. त्यांना तुमच्याशी भेटायचं आहे. तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, परंतु तुम्ही या लोकांसोबत थोडा वेळ घालवलात तर तुम्हाला आठवेल सगळं, डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितलं. ओके, तो नाईलाजानं बोलला. मग फ्लोरा यांनी एकांतामध्ये 2 मिनिटं त्यांच्याशी बोलून घेतलं. त्यानं जास्त काही रिस्पॉन्स दिला नाही, परंतु तरीही त्यांच्या स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी त्या बोलत होत्या. बोलून झाल्यानंतर त्या बाहेर आल्या. मॅडम, एलिनाला कळवू का? फ्लोरा यांचा असिस्टंट असलेल्या मार्कोनं विचारलं. काही गरज नाही, असंही त्या वर्मानं आधीच बोलावून आणलं असेल तिला. मला तर कधी कधी वाटतं भार्गव माझा मुलगा कमी आणि ह्या वर्माचा बॉस जास्त आहे, त्या खेद व्यक्त करत मार्कोला बोलल्या. शेवटी रॉय सरांचे ट्रेनिंग आहेत मॅडम, मार्कोही बोलला. हो, रॉयचं ट्रेनिंग तर घेतलं आहे. तो माणूस कधी माझा नवरा बनू शकला नाही, पण मला माझ्या मुलाची आईसुद्धा त्यानं कधी बनू दिलं नाही. रॉयच्या मरण्याचं दुःख नाही झालं मला, पण या वर्माच्या जिवंत असण्याचं फार दुःख होतं आहे. रॉयनं मरता मरता या वर्माला सुद्धा घेऊन मरायला हवं होतं, फ्लोरा बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट कळत होतं की त्यांना त्यांच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच रॉयबद्दल काही अटॅचमेंट नव्हती आणि तो मेल्याचं काही दुःखही नव्हतं. लेडी फ्लोरा, वर्मा फ्लोरा यांच्या जवळ येत बोलला. बोला, फ्लोरा यांनी डोळे गोल फिरवून उत्तर दिलं. मी माझ्या लोकांना सांगितलंय, ते एलेनाला 3 तासात इथे घेऊन येतील, वर्मा बोलला. सगळं करून झाल्यावर मला सांगायची गरज आहे का? तू एक काम का करत नाहीस, नरकात जाऊन तुझ्या बॉसला सांग ना, फ्लोरा चिडून बोलल्या. त्या कधीच वर्मासोबत नीट बोलत नसायच्या. खूप राग होता त्यांना वर्माचा. सॉरी लेडी फ्लोरा, माझं काही चुकलं असेल तर माफ करा, वर्मा फॉर्मॅलिटी म्हणून बोलला. तुझं इथं असणंच चुकीचं आहे. जात का नाहीस तू इथून? मला आणि माझ्या मुलाला एकटं सोड, फ्लोरा बोलल्या. मी रॉय सरांना दिलेलं वचन आहे, म्हणून बॉसची साथ मी कधीही सोडू शकत नाही. म्हातारा झालोय, पण अजूनही माझ्या मनगटात तेवढंच बळ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी बॉस सोबत राहीन, वर्मा निर्धारानं बोलला. मग घे ना शेवटचा श्वास, कोणी थांबवलंय तुला? फ्लोरा पुन्हा उपहासात्मकपणे बोलल्या. एक्सक्यूज मी, वर्मा आदमीने बोलून तिथून निघून गेला. पाहिलंस, त्यानं लगेच त्या एलिनाला बोलवलंय, फ्लोरा मार्कोकडे पाहून बोलल्या. बिचारा मार्कोसुद्धा काही बोलू शकला नाही. इकडे फ्लोरा आणि मार्को हॉस्पिटलमधल्या एका प्रायव्हेट रूममध्ये बिझनेसबद्दल डिस्कस करत होते. त्या सध्या भार्गवला इथे सोडून ऑफिस जॉईन करू शकल्या नव्हत्या, परंतु फॉलोअप मात्र घेत होत्या. ते दोघे बोलत असताना परवानगी घेऊन वर्मा आत गेला. काय आहे? फ्लोरा यांनी विचारलं. मिस एलिना आल्यात, वर्मानं सांगितलं. मग मी काय करू? फ्लोरा बोलल्या. मी त्यांना बॉसला भेटवण्यासाठी घेऊन जातोय, डॉक्टरसुद्धा असतील सोबत. तुम्हाला येण्याची इच्छा असेल म्हणून विचारायला आलो, वर्मा बोलला. ठीक आहे, चल, फ्लोरा बोलल्या आणि मार्कोसोबत भार्गवच्या रूमकडे गेल्या. भार्गवच्या रूम बाहेर एक मुलगी त्यांना दिसली. खांद्याच्या खालपर्यंत असलेले तिचे केस अगदी लाल रंगात रंगवलेले होते.
अंगावर स्कर्ट आणि फिटिंगचं फॉर्मल शर्ट होतं. पायात हिल्स आणि हातात पर्स. फ्लॉराजवळ आल्याचं जाणवताच त्या मुलीनं वळून पाहिलं. हॅलो आंटी, मला भार्गवबद्दल कळालं. मी खूपच घाबरले होते, ती नाजूक आवाजात बोलली. एवढं घाबरूनही मेकअप करायला विसरली नाहीस तू, फ्लॉरा बोलल्या. चलायचं का आत? डॉक्टर तुमच्याच येण्याची वाट पाहत होते, एलिना बोलली. चला, फ्लॉरा डॉक्टरांना बोलल्या. भार्गवला असं लाल, हिरव्या, निळ्या रंगाचे केस असलेल्या मुली का आवडतात काय माहीत. मला तर किळस येते, फ्लॉरा चालता चालता मार्कोला बोलल्या. मला सुद्धा, मार्कोनं दुजोरा दिला. आत गेल्यानंतर भार्गव वर छताकडे पाहत काहीतरी विचार करत असलेला सगळ्यांना दिसला. रिया सोफ्यावरती एका कोपऱ्यात बसलेली होती. हातात मोबाईल होता, टाईप करत होती काहीतरी. सगळे आल्याचं लक्षात येताच जागेवरून उठून उभी राहिली. सर, तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायचं होतं ना, डॉक्टर बोलले. नो, माझ्या वाईफला घेऊन यायला सांगितलं होतं ना मी, तो लगेच बोलला. हो हो, तेच, हे बघा आल्यात तुम्हाला भेटायला. डॉक्टर त्याच्या होला हो करत एलिनाकडे इशारा करून बोलले. ही कोण आहे? एलिनाकडे पाहून त्यानं लगेचच प्रश्न विचारला. यांनाच भेटायचं होतं ना तुम्हाला? चेहरा तुमच्या लक्षात येत नसेल, पण थोडा वेळ बोला त्यांच्याशी, तुम्हाला बरं वाटेल, डॉक्टर बोलले. चेहरा का आठवणार नाही मला? आजच भेटलोय मी माझ्या वाईफला. इनफॅक्ट शुद्धीत आल्यानंतर सगळ्यात आधी तिलाच भेटलो मी. तुमच्या सगळ्यांपैकी मला ती एकटीच विश्वासू वाटली. तिला बोलवा पटकन, भार्गव पुन्हा बोलला. त्यानं एलिनाला साधी ओळखही दाखवली नाही, म्हणून फ्लॉरा यांना जरा बरं वाटलं. रिया, हे शुद्धीत आले तेव्हा इथे कोण होतं? डॉक्टरांनी विचारलं. आणि आता धक धक असा रियाच्या धडकण्याचा आवाज येऊ लागला. आणि बाकी पूर्ण रूममध्ये शांतता, कारण ती आता पुरती फसली होती. आता खरं सांगितलं तर ही गोष्ट आधीच का सांगितलं नाही म्हणून जास्त बोलणी बसणार होती. बोलणं बसण्याचं एक ठीक होतं, पण तिला रस्टिकेट किंवा तिच्या सर्टिफिकेटवरती काही निगेटिव्ह मार्क केले तर तिच्या प्रॅक्टिसचं काही खरं नव्हतं. हे सर शुद्धीत आले तेव्हा मीच होते सर इथे, ती बोलली. तर मग मित्रांनो, परंतु हे खोटं आता रिया किती वेळ पचवू शकते पाहूयात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.